नमस्कार मैत्रिणींनो, तर कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आपण आता जो नेटचा ड्रेस बनवला त्यासाठी ना पुढच्या बाजूने कमरेभोवतीनं बेल्ट लावायचा किंवा एक अशा प्रकारे एक फ्लावर डिझाईन म्हणू किंवा बटरफ्लाय डिझाईन म्हणा, तशी मी या प्रकारे तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर आता ती बटरफ्लाय डिझाईन कशी बनवायची तर तेच आपण इथे थोडक्यात बघणार आहोत. आता मी इथे तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे. आता इथे काय केलं की ॲक्च्युली ना नेमकं मी तुम्हाला मशीनवरती दाखवायला पाहिजे होतं, बट खूप सिंपल आहे. चारही बाजूने ना एकसारख्या दोन पट्ट्या, म्हणजे तुम्हाला आता ते बटरफ्लाय जे आहे ते किती मोठं किंवा किती छोट्या साईजचं हवं आहे त्यानुसार ना चारही बाजूला इथे मी टीप मारून घेतली, कपडा उलटवून घेतला आणि आतल्या बाजूने म्हणजे जो सेंटर आहे ना तर सेंटरला मी एकदम सुईच्या मदतीने अशा प्रकारे सुई ओवून घेत आहे त्यामध्ये, त्या कपडामध्ये. हे बघा, व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे सेम प्रोसेस तशी फॉलो करा. अशा प्रकारे त्यामध्ये तुम्हाला ओवून घ्यायचं आहे आणि हे दुसऱ्या साईडने बाहेर काढून घ्यायचं आणि दोरा हा 4 पदरी करायचा आहे सुईमध्ये. जेव्हा तुम्ही ओवून घ्याल ना तर 4 पदरी ठेवायचा आणि हे बघा सुई अशा प्रकारे, म्हणजे तो धागा आहे ना अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये फिरवून घ्यायचा, जेणेकरून एकदम व्यवस्थित होईल आणि प्रॉपर बटरफ्लायचा जो आकार असतो तो दिसेल इथे, नाही का. हे बघा किती छान, म्हणजे किती छान दिसत आहे तुम्हाला, म्हणजे बघताच लक्षात येत असेल प्रॉपर जो शेप असतो ना तो या ठिकाणी आलेला आहे. आता इथे ना गाठ मारून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित गाठ मारली आणि ते फुल बघू शकतात किंवा ते बटरफ्लायचा जो आकार आहे ना तो प्रॉपर आला इथे. आता इथे ही याला काय म्हणतो आपण, पक्कं करून घ्यायचं, म्हणजे सुटणार नाही किंवा तुटणार नाही. आता याला खालच्या बाजूने ना आपल्याला हे बटरफ्लायचं काय म्हणतो आपण, ते खाली जे आहे ना ते जोडून घ्यायचं. तर मला नेमकं आठवत नाही आहे, तर ते सुद्धा त्याला खालच्या बाजूने जॉईन करून घ्यायचं, म्हणजे त्याला सुईच्या मदतीने हे बघा अशा प्रकारे ते दिसेल. आणि ते खालची त्याच्या जे आपण काय म्हणतो शेपूट म्हणा किंवा जे काय असेल ना, मला आठवत नाही नेमकं, तर ते तुम्ही त्याचा म्हणजे ते पट्टी जी आहे ना ती पट्टी मोठी पण घेऊ शकतात आणि मोठी पट्टी घेऊन आणि मगही तुम्ही ते अटॅच करू शकतात त्याला. पण ठीक आहे, मला इथे ना म्हणजे हे इनफ वाटतं, एवढं म्हणजे ठीकठाक वाटतं आहे. जास्त मोठं पण नाही वाटत आणि खूप लहान पण नाही वाटत आहे, तरी व्यवस्थित वाटतं आहे. आणि पुन्हा एकदा ना सुईच्या मदतीने ते आपल्याला तिथे पॅक करून घ्यायचं आहे त्याला आणि दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचं. आता तुम्ही याचा वापर एक आपला हेअर क्लिप म्हणून पण करू शकतात. ज्या पिना मिळतात ना त्या पिना याला तुम्ही जोडून तुम्ही ते त्याचा आपलं क्लिप म्हणून याचा यूज करू शकतात. आणि सेम याच ड्रेसवर याच पद्धतीचा तुम्ही केसांना एक आपलं हेअर ॲसेसरी म्हणून पण त्याचा वापर करू शकतात. आता हे बघा किती छान आपलं झालेलं आहे ते रेडी. चला आपण आता ड्रेसला कसं लावायचं ते बघूया. एकदम छान झालेला आहे. सेम याच पद्धतीने तुम्ही याला क्लिप लावून केसांसाठीही त्याचा वापर करू शकतात. आता हे ड्रेसला कसं जोडायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.